खेळायचे आणि या सामन्यावर पकड मारायची। 2 विकेट गेल्यामुळे टीम थोडी अंडर प्रेशरच होती। एकच ठरवलं होतं की फक्त कनेक्ट करून बाहेर क्लिअर करायचं आहे आणि त्याच खेळीची या ठिकाणी गरज होती आणि ते मी ट्राय केलंय आणि ते संघ विजेता ठरला या ठिकाणी। पहिला षटकार ठोकल्यानंतर आपला कॉन्फिडन्स किती वाढला आणि बाहेरून आपल्याला जे प्लेयर सपोर्ट करत होते त्याचा आपल्याला फायदा झाला? नक्कीच, जो टीमचा चेअरअप होता त्यामुळे बराचसा कॉन्फिडन्स तिथं वाढला आणि त्यानंतर जे कनेक्ट झाले त्यामुळे तिथे टर्निंग पॉईंट ठरला मॅचचा आणि मॅच तिथे कव्हर झाली। आपण शॉट अंदाजे मारले का त्याला एकदम कनेक्ट करण्याचा प्रयत्न केला? नाही, बॉलरला पहिल्याच बॉलला बॉलर रीड झाला होता। बॉलर स्लॉटमध्येच बॉल देत होता, फक्त ऑफ स्टंपवर येऊन त्याचा कनेक्ट करायचा होता, बॉल जाणार होता बाहेर। धनंजय, आपला हार्दिक असं अभिनंदन, आपण सेमीफायनल मध्ये प्रवेश केला, आपल्या टीमसाठी शुभेच्छा। तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊया आपण धनंजय यांच्यासाठी, जोरदार टाळ्या होऊन द्या संघ याच्यासाठी। धनंजयने गेलेला मॅच मात्र एक काढून आपल्या खिशामध्ये आणून टाकलाय, धन्यवाद। तर प्रतीक दादा घुले यांच्या हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊया। प्रतीक दादा घुले यांना मी आमंत्रित करतो की असे यंगस्टर खेळाडूला आपण मान सन्मान देऊन, एक सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचे। प्रतीक दादा घुले। फार्मा स्ट्रायकर, एक एक्स्ट्रा प्लेयर पाठवा इकडे। स्ट्राइकला कोण आहे? स्ट्राइकला कोण आहे? एक प्लेयर पाठवा लवकर, नाही तर मॅच चालू होणार नाही। तर पहिला क्वार्टर फायनलचा आपण सामना पाहिला की धनंजय नावाचे एक वादळ आलं आणि असं वाटलं, मॅचला सुरुवात करा, समोरच्या संघाला एकदम दूरवरती टाकलं। पहिल्या 12 चेंडूमध्ये फक्त 9 धावा आणि शेवटचे 10 चेंडूवर मात्र एक कमालीची खेळी केली। 4 षटकार, 5 षटकार आणि 2 चौक्याच्या मदतीने संघाला विजय मिळवून दिला। तर दुसऱ्या मॅचकडे आपण वळूया। पहिल्या चेंडूवरती मात्र एक मोठा प्रहार, फाईन लीगच्या क्षेत्रामध्ये चेंडू होईल परार, सीमा पार, रन आले इथे 4। तर 4 धावेने इथे खातं खोलले फार्मा स्ट्रायकर क्रिकेट क्लबने। जर दुसरा संघ जर पाहिला तर जेनियन क्रिकेट क्लबचा हा संघ टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि समोर आमंत्रित केलं बॅटिंगसाठी। तो यहाँ पर जेनियन क्रिकेट क्लब ने पहले टॉस जीतते हुए गेंदबाजी चुनी और बल्लेबाजी का मौका दिया यहाँ पर फार्मा स्ट्राइकर क्रिकेट क्लब के सामने। तो इस वक्त सलामी बल्लेबाजी के तौर पर स्ट्राइक एंड पर रहेंगे रोहित और नॉन स्ट्राइक एंड पर है वैभव। रोहित और वैभव की जोड़ी मैदान के अंदर है इस वक्त। तो स्वागत किया पहले गेंद पर रोहित ने 4 रनों के साथ में यहाँ पर खाता खोला है अपना और अपने टीम का। फिर एक बार रोहित यहाँ पर तैयार हो गए और एक बार उसी दिशा में यहाँ पर खेलने की कोशिश, लेकिन यहाँ पर इतना टाइम हुआ नहीं, इतना वहां पर बाउंड्री लाइन को पार किया नहीं गेंद ने। 2 रन आसानी से यहाँ पर बटोरे हैं। 2 रनों की मदद से टोटल इस वक्त आगे जाता हुआ स्कोर कार्ड पर 6 रन लगे हैं बिना कोई विकेट खोए। यहाँ पर 6 रन यहाँ पर बने हैं। तो यहाँ पर सम्मानित किया गया धनंजय को, बेहतरीन तरीके से यहाँ पर बल्लेबाजी की है उन्होंने। जो अंदाज से यहाँ पर पहले गेंदबाजी कर रहे थे कोंडाना नाइट राइडर्स क्रिकेट क्लब के खिलाड़ी, लेकिन उनके पारी को यहाँ पर अर्थ व्यर्थ कर दिया। शेर के मुंह में वहां पर हाथ डाला है, तीसरे पंचांची मदद, शेर के मुंह में हाथ डाला और उस निवाले को छीन लिया जो कि यहाँ पर कोंडाना क्रिकेट क्लब के हलक तक पहुंच गया था। लेकिन हलक में हाथ डालते हुए एक धनंजय नाम का एक तूफान आया और उस तूफान ने विरोधी टीम को काफी दूर तक उड़ा ले गया और इस प्रतियोगिता से बाहर किया कोंडाना नाइट राइडर्स को। वेल डन कोंडाना नाइट राइडर्स, यहाँ पर आपका भी स्वागत है। आणि या ठिकाणी न्यू आशापुरी एजन्सीचे सर्व प्रणय सरांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की तुम्ही आपल्या वेळेतून वेळ काढून स्पर्धेला आलात।
तर तुमचं मनापासून प्रत्येक वेळेस सर्व कमिटीच्या तर्फे खूप खूप धन्यवाद. तो प्रणय सर, इनका यहाँ पर आगमन हो चुका है. इस प्रतियोगिता के माध्यम से मैं उनका यहाँ पर स्वागत करता हूँ, इस्तकबाल करता हूँ. इस मंच पर विराजमान है प्रणय सर, इनका यहाँ पर इस प्रतियोगिता के माध्यम से स्वागत. स्कोर कार्ड पर अगर देखा जाए तो इस वक्त स्कोर कार्ड पर 6 रन बिना कोई विकेट खोए. विकेट विकेट आवाज नहीं गेला ना. तो यहां पर लाइट की रोशनी में ये मुकाबले खेले जाने वाले. इस वक्त क्वार्टर फाइनल 2, क्वार्टर फाइनल 1 हुआ, अब क्वार्टर फाइनल 2 का ये मुकाबला फार्मा स्ट्राइकर बना यहां पर जेनियन क्रिकेट क्लब. इनके बीच में यहां पर जंग अब छिड़क चुकी है और इस जंग में अब जीतने वाला कौन है. जबकि इससे पहले हमने देखा कि यहां पर रन चेस हुए, डिफेंड हुए नहीं. हालांकि शुरुआत अच्छी मिलने के बाद भी रन डिफेंड हो सकते हैं, यानी गेंदबाजों की यहां पर पिटाई भी हो सकती है, लेकिन गेंदबाजों के ज्यादा सर यहां पर पिटाई होती नहीं. बड़ा मैदान है तो यहां पर देखिए यस नो, मैं कैच पकड़ूं या ना पकड़ूं, थोड़ा सा सोच रहे थे, मन में थे. अगर कैच की तरफ जाते, भले ही चौका गया, कोई मुश्किल नहीं था, लेकिन यहां पर अगर कैच पकड़ते तो यही बंदा आपके विरुद्ध यहां पर रन बना नहीं सकता. लेकिन अगर मौके मिलेंगे तो यहां पर बड़ा स्कोर खड़ा हो सकता है. सलामी बल्लेबाजी के तौर पर इस वक्त बल्लेबाजी करते हुए पहला विकेट गिरा. यहां पर स्ट्राइक एंड पर इस वक्त निखिल यहां पर अपने फॉलो थ्रो में दूसरा विकेट यहां पर गिरता हुआ. फार्मा स्ट्राइकर क्रिकेट क्लब का ये दूसरा धक्का, यहां पर दूसरा विकेट मिलता हुआ. पहला विकेट गिरा था, दूसरा विकेट यहां पर इसी ओवर में यहां पर मिलता हुआ. जब शुरुआत हुई थी 4 रनों के साथ में शुरुआत की थी. मी या ठिकाणी न्यू आशापूर एजन्सीचे सर्व प्रणय सरांना विनंती करतो की तुम्ही आमच्याकडून हा छोटासा मान स्वीकार करावा. मी आनंद मधनांना विनंती करतो की त्यांनी प्रणय सरांचा सत्कार करावा. सोबत मी आनंद सरांनाही विनंती आहे की त्यांनी तिथे जॉईन करावं. मोमेंट दोघांच्या हातात द्या. सर, तुम्ही वेळातून वेळ काढून स्पर्धेला आल्याबद्दल मनापासून परत एक वेळेस खूप खूप धन्यवाद. तर या स्पर्धेला लाभलेले आमचे मुख्य अतिथी प्रणय सर यांचा मान सन्मान येथे करण्यात येत आहे. शाल आणि नारळ देऊन त्यांचा सत्कार केला. या स्पर्धेच्या माध्यमातून मी त्यांचं हार्दिक असं अभिनंदन करतो. महाराष्ट्राची आन बान शान ज्यांना आपण म्हणतो, आलेल्या सर्व पाहुण्यांचं ज्या पद्धतीने मान सन्मान केला जातो, अशाच पद्धतीने प्रणव सर आणि त्यांचे मित्र इथे आपल्या वेळात वेळ काढून आले, या स्पर्धेला आपले पाऊल लाभले. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हार्दिक असं स्वागत. पुन्हा एकदा जाऊया मॅचकडे आपण. स्कोर कार्डवरती 2 गडी बाद 9 धावा. दुसऱ्या ओव्हरचा खेळ प्रगतीपथावर चालू. ओव्हर द विकेटचा हा मारा. पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा हा चेंडू. थर्डमॅनच्या दिशेने चेंडू होतोय ट्रॅव्हल. यावेळेस चेंडूला रोखणार खेळाडू का नाही. सीमा पार. चौकार त्यांच्या बॅटमधून. पुन्हा एकदा मोठा चौकार. मी प्रणय सरांना विनंती करतो की त्यांनी कोंडाणा नाईट रायडर्स संघांचा कौतुक तसेच त्यांना शाबाशी द्यावी, कारण की त्यांनी पूर्ण टुर्नामेंटमध्ये खूप चांगल्या प्रकारे खेळी केली आणि ते क्वार्टर फायनल पर्यंत पोहोचले. अनफॉर्च्युनेटली थोडासा
मिसमॅच झाल्यामुळे ते मॅच हरले, परंतु खूप छान खेळले कोंढाणा नाईट रायडर्स. मी कोंढाणा नाईट रायडर्स संघाला विनंती करतो की तुम्ही इथं बॅनर पेशी लाईनअप करून घ्या. मी प्रणय सरांना विनंती करतो की त्यांनी ह्या टीमचा मनोबल वाढवण्यासाठी एक छोटीशी आमच्याकडून भेट असेल. विनोद, कोंढाणा नाईट रायडर्स संघाला मनापासून खूप खूप शुभेच्छा. खूप चांगले खेळलात. जबरदस्त खेळलात तुम्ही. मी शाहरुख जागेदारांना विनंती करत त्यांनी स्टेजकडे यायचं. माझ्यासोबत जुडलेले आहेत कोंढाणा नाईट रायडर्सचे कॅप्टन. त्यांनी एक चांगली अशी खेळी केली या स्पर्धेमध्ये. आतापर्यंत जर पाहिलं तर एक चांगला दर्जेदार असा खेळ दाखवला आपल्याला. पण शेवटच्या सामन्यामध्ये मात्र आपण बॅकफुटला गेले कसे? आपल्याकडून काय चूक झाली? ॲक्च्युली नवीन टीम आहे आमची. नवीन टीम फॉर्म झालेली आहे. नवीन प्लेयर आहे. एक्सपिरियन्सची कमी आहे. त्यामुळे आमच्यासाठी एक अनुभव होता तो आणि एक शिकण्याचा एक चांगला म्हणजे हे आहे मोमेंटम आहे की आम्ही कुठे चुकलो आणि आमची बॉलिंग कशी व्हायला पाहिजे तिथं आम्हाला चूक सुधारायची ही वेळ आहे आता. कारण की आता नवीन टीम झालेली आहे आमची. तर सगळे प्लेयर आमचे खूप छान खेळलेले आहेत. जे एफर्ट्स पाहिजेत त्याचे डबल एफर्ट्स दिले प्रत्येक प्लेयरनी. थोड्याफार चुका झाल्या, इट्स ओके, गेम आहे, इकडे तिकडे होऊ शकतो. बट खूप म्हणजे खूप चांगला गेम झाला आणि नक्कीच विजेता संघाचे अभिनंदन, कारण की त्यांनी पण खूप चांगला खेळ खेळला. धन्यवाद सर. अजून एक प्रश्न, या स्पर्धेबद्दल, या आयोजकाबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे की त्यांनी किती मेहनत केली, त्यांचं कसं कौतुक करणार तुम्ही? पहिलं तर सगळ्या लायन्स टीमचे खूप खूप अभिनंदन. कारण की एक टुर्नामेंट ऑर्गनाईज करतो ना आपण, ते सोपं नसतं ॲक्च्युली. त्याला कडी मेहनत लागते. ग्राउंडपासून ते मॅनेजमेंटपासून ते फूडपासून ते इच अँड एव्हरीथिंग हे मॅनेजमेंटचं खूप कष्ट आहे. आणि लायन्स संघाचे लायन्स जे मॅनेजमेंट आहे त्यांचे खूप खूप पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. आणि त्यांनी एक असा एक प्लॅटफॉर्म तयार केला आहे की जेणेकरून जे फार्मास्युटिकल प्लेयर्स आहेत त्यांना माहीत नाही, त्यांच्यासाठी हा खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे. तर खूप छान झाला आहे आयोजन. धन्यवाद. माझ्यासोबत जोडलेले होते कोंढाणा नाईट रायडर्स. त्यांना पुढच्या वाटचालीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हॅलो हॅलो हॅलो, हे पहा, एक सर्वांसाठी एक महत्त्वाचे अनाउन्समेंट आहे. सर्वांनी लक्ष द्या. सर्वांसाठी महत्त्वाचे अनाउन्समेंट आहे. ग्राउंडवरती जे कोण अवेलेबल आहे त्यांच्यासाठी एक मोबाईल सापडलेला आहे. एक मोबाईल कुणाचा तरी हरवलेला आहे. मोबाईल आहे विवोचा, ब्ल्यू कलरचा मोबाईल आहे. ज्यांचा कुणाचा असेल त्यांनी आपली ओळख पटवून घेऊन जावा. विवोचा मोबाईल सापडलेला आहे ग्राउंडवरती. ज्यांचा कुणाचा आहे त्यांनी घेऊन जावा. समालोचन कक्षामध्ये ठेवलेला आहे. रिव्ह्यू केला इथं. स्कोर 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 15. संघाची धावसंख्या 15. फार्मा स्ट्रायकर क्रिकेट क्लबचा संघ आता मात्र थोडासा बॅकफुटला जातोय. पाहिलं तर ज्यावेळेस टॉस झाल्यानंतर जेनियन क्रिकेट क्लबने टॉस जिंकून पहिल्यांदा क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि त्याच्या बदल्यात जर पाहिलं तर आतापर्यंत एक चांगली खेळी करत असताना, बॉलिंग चांगली करत असताना आतापर्यंत 3 गडी बाद केलेत फक्त 15 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती सज्ज. ओव्हर द विकेटचा हा मारा, ऑप्शनच्या खूपच बाहेरचा चेंडू, मात्र शॉर्ट पॉईंटच्या क्षेत्रामध्ये खेळाडू तिथे तैनात. 1 धाव, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा येथे पूर्ण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहिलं. या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून एक चांगला दर्जेदार असा खेळ या मैदानाच्या आतमध्ये रंगलेला आहे. दुसरा क्वार्टर फायनलचा एक मोठा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. पहिला क्वार्टर फायनलचा सामना झाला, याच्यानंतर 2 सेमीफायनल आणि एक फायनल, मेगा फायनल. यावेळेस मात्र फसले. यावेळेस पॉइंटच्या क्षेत्रामध्ये 4था धक्का.
येथे मात्र चौथा धक्का लागलेला आहे. थोडासा बॅकफुटला जाणारा हा संघ आपण जर पाहिलं तर स्ट्रायकर क्रिकेट क्लबचा हा संघ फार्मा स्ट्रायकर टॉस हारल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा एक वेळ आली, प्रसंग आली आणि जर पाहिलं तर समोर एक चांगलं वर्चस्व गाजवणारा हा संघ जेनियन क्रिकेट क्लब यांनी एक आत्तापर्यंत चांगली खेळी केलेली आहे. प्रत्येक बॉलरने आपलं 100% देण्याचं काम केलेलं है. तो अब तक यहाँ पर बेहतरीन तरीके से गेंदबाजी हुई है. फार्मा स्ट्राइकर क्रिकेट क्लब के खिलाड़ियों को बैकफुट पर यहाँ पर ढकेला है, लेकिन काबिल तारीफ वहाँ पर गेंदबाजी हुई. ऑफ स्टंप के बाहर ये गेंद, उनके पास उतना समय था कि वहाँ पर बल्ले का मुंह खोल सके. हल्की सी मिसफील्ड, क्या दूसरा होगा? जी हाँ, यहाँ पर आप थोड़ा भी मिस नहीं कर सकते. अगर थोड़ी सी मिसफील्ड यहाँ पर होती है तो वहां पर बदले में एक को तब्दील कर सकते हैं 2 में, और 2 रनों की मदद से टोटल इस वक्त आगे जाता हुआ 19 रन 4 विकेट के नुकसान पर. 19 रन यहां पर बने हैं, जबकि तीसरी ओवर का यहां पर क्रम जारी. फिर एक बार धीमी रफ्तार से यहां पर गेंदबाजी की थी. विकेट कीपर चतुर चालाक है. गेंद भले हाथ से छिटक गई थी, लेकिन जो स्लिप के खिलाड़ी है उनसे कोई गलती नहीं. वहां पर एक और डॉट गेंद. तीसरी ओवर की अब तक यहां पर 4 गेंदे यहां पर डाल चुके हैं. टोटल उसी जगह पर रुका हुआ 19 पर 4 विकेट. फार्मा स्ट्राइकर 4 ओवर का ये मुकाबला, इस वक्त क्वार्टर फाइनल का ये मुकाबला खेलते हुए सामने जेनियन क्रिकेट क्लब की ये टीम इस वक्त यहां पर इस मैदान पर खेलते हुए. फिर एक बार अंदर की तरफ आती हुई ये गेंद बिल्कुल समझ नहीं पाई. यहां पर कनेक्शन अच्छा नहीं था बैट का. कवर के क्षेत्र में गेंद लड़खड़ाई और वहां पर और एक डॉट गेंद. कनेक्शन अगर बैट का यहां पर अच्छा होगा, बॉल और बैट का कनेक्शन जब होता है तो वहां पर एक खूबसूरत सी आवाज आती है, जिसे क्रिकेट में सबसे अच्छा कानों को सुनने के लिए वहां पर टक्सी आवाज, जिससे चौके या तो छक्के वहां पर मिल सकते हैं. लेकिन ये यहां पर फार्मा स्ट्राइकर क्रिकेट क्लब के बल्लेबाज बिल्कुल नहीं कर पाए. कनेक्शन बिल्कुल अच्छे हुए नहीं. अब तक किसी भी बल्लेबाज से बड़े शॉट यहां पर आए नहीं है. एक अच्छा ओवर यहां पर मिलता हुआ जेनियन क्रिकेट क्लब के लिए. तीसरे ओवर का खेल हो चुका है. टोटल इस वक्त 4 विकेट के नुकसान पर 19 रन, 19 धावा. अब अंतिम ओवर. जेनियन क्रिकेट क्लब यहां पर थोड़ा सा ध्यान रखना होगा. अब तक पकड़ बनाई है, ऐसा ना हो कि जिस तरह से पिछले मुकाबले में हुआ था. एक ओवर काफी है यहां पर मैच में आने के लिए, और यहां पर अगर थोड़ा सा भी रूम देंगे बल्लेबाज के पास तो ये फार्मा स्ट्राइकर आपके सर के ऊपर बैठने वाले हैं. और फार्मा स्ट्राइकर मैच में आना चाहते हैं तो इस ओवर में आपको बड़े शॉट खेलने होंगे. अच्छी गेंद यहां पर गुड लेन गेंदबाजी थी, बिल्कुल समझे नहीं. कनेक्शन फिर एक बार अच्छा रहा नहीं. वहां पर खेलना चाहते थे लेग साइड की दिशा में, बिल्कुल अच्छा प्रयास, एक कनेक्शन अच्छा रहा नहीं. गेंद डॉट गेंद के साथ में यहां पर शुरुआत की है. पहली गेंद आप देख सकते हैं यहां पर कोई रन आया नहीं, तो इससे और प्रेशर यहां पर बनेगा फार्मा स्ट्राइकर क्रिकेट क्लब के लिए. इस बार कनेक्शन अच्छा हुआ, लेकिन क्या खिलाड़ी को ढूंढा, मिस फील्ड, वहां पर कैच छोड़ा, कैच ड्रॉप, लेकिन फील्डिंग वहां पर अच्छी हुई है. गेंद को बाउंड्री लाइन से अंदर रोका है, इतना एक अच्छा यहां पर काम किया है. कैच को छोड़ा, लेकिन 2 रन यहां पर आसानी से बटोरे. 2 रनों की मदद से स्कोर कार्ड पर इस वक्त 21 रन 4 विकेट के नुकसान पर 21 रन यहां पर बने हैं. अब तक 4 गेंदों का खेल बचा है. अंतिम गेंद ओवर यहां पर डालते हुए पहले विनिंग की. ये अच्छा कनेक्शन रहा नहीं. फिर एक बार लॉन्ग अप के क्षेत्र में, इस बार मौका मिलेगा नहीं. आपको एक मौका दिया गया था. परवेज की पारी यहां पर हुई समाप्त. टाटा बाय बाय. पांचवें विकेट का यहां पर पतन. 21 रन, काबिल तारीफ वहां पर कैच हुआ है. जी हाँ, इससे पहले कैच ड्रॉप हुआ था, तो इससे खिलाड़ियों का आत्मविश्वास टूटता है. लेकिन लॉन्ग अप के क्षेत्र में जो खिलाड़ी है उनसे कोई गलती हुई नहीं. वहां पर एक अच्छा कैच, अच्छा कनेक्शन और 1 विकेट का पतन. अब तक आधी टीम पवेलियन का रास्ता नाप चुकी है.
अब आधी टीम आना बाकी है, केवल 3 गेंदे पहले इनिंग की शेष। पहले इनिंग में यहां पर पकड़ बनाई है, अच्छा फ्रंट फुट पर यहां पर आए हैं, सामने वाले टीम को बैक फुट किया है कि आप पीछे रुकिए, मेरा यहां पर ताबा है, मैं आपसे आगे जाऊंगा, मैं यहां पर अच्छा क्रिकेट खेलता हूं। टेनिस बॉल का एक बड़ा नाम जेनियन क्रिकेट क्लब, और उनके सामने अगर देखा जाए तो फार्मा स्ट्राइकर क्रिकेट क्लब की टीम एक मजबूत टीम है, लेकिन थोड़ा सा इस बार पीछे रहे हैं। अच्छा शॉट खेला वहां पर लॉन्ग ऑफ के क्षेत्र में, और 2 रन वहां पर पूरे किए। 2 रनों की मदद से स्कोर कार्ड पर इस वक्त 23 रन लगे हैं, 5 विकेट के नुकसान पर। अंतिम 2 गेंदें यहां पर बची है, अंतिम 2 गेंदों में यहां पर 23 धावा। 23 आवाज येत नाही तिथपर्यंत, येतो ना? 23 धावा। शेवटचे 2 चेंडू अजून सुद्धा शिल्लक पहिल्या इनिंगचे। रिव्हर्स पुल, आणि हा मात्र पॉवरफुल स्ट्रोक, हा जाईल तिसऱ्या पंचांकडे मदत। बिमरचा नो चेक करतात। क्षेत्ररक्षण आपल्या आपल्या जागेवरती थांबा। नेटकडे जी लहान लहान मुलं आहेत त्यांना कृपया एक विनंती असेल की आपण इकडे उजाडात येऊन बसा। तर फेअर डिलिव्हरी या चेंडूवरती मात्र 4 धावा आहेत ना, आत्ताच्या 4 आहेत ना, 4 धावा। 4 धावेवर संघाची धावसंख्या वाढते, धावसंख्येत बदल होतो, 27 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलेले आहे। फार्मा स्ट्रायकर क्रिकेट क्लबने आतापर्यंत 27 धावा जमवलेत आणि 5 चेंडू शेवटच्या ओव्हर मधले। शेवटच्या चेंडूवर मात्र लेग साइडच्या दिशेने खेळलेला हा चेंडू 1 धाव, दुसऱ्या धावे घेण्याचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेसाठी रन आउट। एकच धाव, 6वा झटका, 6 विकेटच्या मोबदल्यात 28 धावा आणि जिंकण्यासाठी 29 धावांची गरज। फार्मा स्ट्रायकर आपल्याला विनंती असेल की आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे। जेनियन क्रिकेट क्लब 28 झालेत, 29 करायचेत। 28 धावा पूर्ण, 29 धावांची गरज। याच्यानंतर आपण पाहणार आहोत पहिला सेमीफायनलचा सामना। तर याच्यानंतर होणारा सामना आपण पाहणार आहोत पहिला सेमीफायनलचा सामना। स्पायरेट ऑफ हडपसर आणि दुसरा हिंदवी क्रिकेट क्लब यांना विनंती असेल, कॅप्टन यांना विनंती असेल की आपण मंचाच्या समोर यायचे, लगेच टॉस होईल। एक बाप्पू लेकुरवाळे हिंदवी क्रिकेट क्लबचे कॅप्टन यांना विनंती करतो की आपण या मंचाच्या समोर यायचे। दुसरा हडपसर संघ स्पायरेट्स ऑफ हडपसर, कृपया आपल्याला विनंती असेल की आपण मैदानात कमेंट्री बॉक्सच्या समोर यायचे, लगेच टॉस होईल। पहिला सेमीफायनल सामना आपण खेळणार आहोत। या दोन्ही संघाच्या मध्ये एक हिंदवी क्रिकेट क्लबचा हा संघ, तर दुसऱ्या बाजूने येथे हडपसरचा हा संघ। एका बाजूने बाप्पू लेकुरवाळे तर दुसऱ्या बाजूने कॅप्टन प्रकाश गाडे यांना विनंती असेल की आपण समोर यायचे आणि पहिल्या सेमीफायनलचा सामना खेळणार आहोत आपण। या क्वार्टर फायनलच्या सामन्यानंतर प्रकाश गाडे आणि बाप्पू लेकुरवाळे, प्रकाश गाडे बाप्पू लेकुरवाळे एकमेकांसमोर सेमीफायनल, पहिला सेमीफायनलचा सामना। एक हिंदवी तर दुसरा आपण पाहत आहोत हडपसरचा हा संघ। जाऊया पुन्हा एकदा आपण मॅच कडे। संघाची धावसंख्या 28, जिंकण्यासाठी 29 धावांची गरज।
स्पार्टन ऑफ हडपसर आणि हिंदवी कोणी जिंकला? स्पार्टन ऑफ द हडपसर टॉस जिंकून बॉलिंग करण्याचा निर्णय. स्ट्राईकला राहुल आहे का? हॅलो, चला स्टार्ट करा मॅच. आवाज बारीक आहे का? तर मॅचला सुरुवात झालेली आहे. पहिल्या चेंडूवरती लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये खेळून काढलेला हा चेंडू डाऊन द ग्राउंड खेळला. यावेळेस जिंकण्यासाठी आपल्याला 29 धावांची गरज. फार्मा स्ट्रायकर क्रिकेट क्लबने पहिल्यांदा बॅटिंग करत असताना 6 गडी गमावत 28 धावा जमवल्या. तर समोरच्या संघासमोर 29 धावांचं लक्ष्य येथे ठेवण्यात आलेलं आहे. या लक्ष्याला कशा पद्धतीने पार करणार हे आपल्या सर्वांना पाहायचंय. मॅचला सुरुवात झालेली आहे. पुन्हा एकदा चांगला असा चेंडू कव्हरच्या क्षेत्रामध्ये हलक्या हाताने खेळून काढलेला हा चेंडू मान सन्मान देऊन 1 धाव आणि 1 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या स्कोअर कार्डवरती 2 धावा बिनबाद 2. जिंकण्यासाठी येथे मात्र आपल्याला 29 धावा बनवायच्यात. कंपल्सरी चेस आहे. पुन्हा एकदा शॉर्ट पीस पद्धतीचा हा चेंडू पुन्हा एकदा हलक्या हाताने पॉइंटच्या क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. 3 चेंडू आणि 3 सिंगल. सुरुवात येथे मात्र एक शांत स्वभावाने सुरुवात केलेली आहे आणि या मॅचचा रिझल्ट आपल्याला पाहायचा आहे. 24 चेंडूमध्ये 29 धावांची गरज. तर पहिल्या 3 चेंडूचा जर खेळ पाहिला, पॉवर प्लेचा ओव्हर जर आपण पाहिला तर पहिल्या 3 चेंडूवरती 3 सिंगल आले. एक चांगलं कमबॅक करतो. आपल्या चौथ्या चेंडूवरती मात्र एक चांगलं दर्जेदार अशी गोलंदाजी आपण पाहत आहोत. वैभव यांच्या माध्यमातून एक अनुभवी असा गोलंदाज या स्पर्धेला लाभलेला आहे. या टीमला एक आपला अनुभव दाखवत आहे. निश्चितपणे वैभव एक मोठा खेळाडू, टेनिस बॉलचं एक मोठं नाव आणि या मैदानावर आपलं वर्चस्व गाजवत आहे. आतापर्यंत चांगली खेळी, मात्र वाईट चेंडू लेग स्टंपच्या खूपच बाहेरचा चेंडू घोषित केलाय वाईट. अतिरिक्त 1 धाव आणि 1 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्येत बदल होतो. 4 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलेले आहे. तर पहिला सामना आपण पहिला क्वार्टर फायनलचा, आता दुसरा सामन्याचा थरार आपण पाहणार आहोत. तर काय होणार यावेळेस मात्र कट केलाय. 2 खेळाडूच्या मध्ये खेळून काढला हा चेंडू. चेंडू मात्र सीमा रेषेकडे जातोय. 2 खेळाडू त्याचा पिछा करतात. एक चांगलं एफर्ट दाखवलेला आहे दोन्ही खेळाडूंनी. 2 धावा पूर्ण आणि या 2 धावेबरोबर संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या स्कोअर कार्डवरती जर पाहिलं तर 6 या धावसंख्येवर आहे. वैभवच्या हातामध्ये चेंडू. आतापर्यंत एक चांगली कामगिरी. कुठल्या बॅटरला एक चान्स दिलेला नाही की मोठा शॉट आपण खेळू शकत नाहीत. हे गुड लेंथ पद्धतीचे चेंडू आणि गतीमध्ये परिवर्तन. यावेळेस मात्र उंच खेळण्याचा प्रयत्न, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. 5 खेळाडूंच्या मध्ये पडलेला हा चेंडू आणि याच्यावर सुद्धा 2 धावा पूर्ण. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलेला आहे. पहिल्या ओव्हरच्या खेळाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 8 धावा. अजून सुद्धा 18 चेंडू आणि धावेंची गरज आहे. 18 चेंडू मध्ये
21 धावेची गरज. प्रत्येक ओव्हरमध्ये आपल्याला 7 धावेची गरज. पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर 8 धावा जमवलेत ओपनर सलामी बॅटरने. आतापर्यंत दोन्ही संघाची चांगली सुरुवात इथे मानता येईल, चांगली स्टार्ट इथे मानता येईल. एका बाजूने गोलंदाज लढतोय तर दुसऱ्या बाजूने बॅटर आपलं काम करायचं प्रयत्न करतोय, विजयापर्यंत नेण्याचं काम करत आहेत दोन्ही बॅटर आणि गोलंदाज. असं वाटतं की गोलंदाज आपलं निश्चितपणे काम पूर्ण करतील. नवीन गोलंदाज जर पाहिलं तर बॉलिंग मार्क वरती नामदेवकडे खूप अनुभव आहे. नामदेव एक वेळ घेऊ नका प्लीज, आपल्याला विनंती असेल. याच्यानंतर अजून सुद्धा 3 सामने खेळणे बाकी आहे. 2 सेमीफायनल आणि 1 फायनलचा थरार आपण पाहणार आहोत. तर जिंकण्यासाठी अजून सुद्धा 18 चेंडू आणि 21 धावेंची गरज. सातारा रोड क्रिकेट क्लबच्या संघाला जिंकण्यासाठी अजून सुद्धा 18 चेंडू आणि 21 धावेंची गरज. पुन्हा एकदा नामदेवच्या हातामध्ये चेंडू. स्लोअर पद्धतीचा हा चेंडू, मात्र एक दर्जेदार झेल टिपला, एक उत्कृष्ट असा झेल टिपलाय. फुल टॉस चेंडू होता आणि त्याच्यावरती एक विकेट. टीम मीटिंग करू नका. पहिला धक्का लागलाय तो नगर रोड स्पायटर क्रिकेट क्लबला. सॉरी, जनवन क्रिकेट क्लबला. तर एक पहिला धक्का जनियन क्रिकेट क्लबला आपण पाहत आहोत. मैदानाच्या आतमध्ये एक नामदेवने चांगली सुरुवात केलेली आहे फुलटॉस चेंडूवरती, मात्र एक विकेट. जिंकण्यासाठी अजून सुद्धा 17 चेंडू आणि 21 धावेंची गरज. नंबर 3 वरती बॅटिंग करण्यासाठी सज्ज बॅटर येथे उपस्थित आहे नितीन. वैयक्तिक आणि समोर जर पाहिलं तर नामदेव. पहिल्या चेंडूवरती मात्र एक विकेट घेतल्यानंतर आता त्यांचा कॉन्फिडन्स थोडासा वाढला असेल. निश्चितपणे एक चांगली गोलंदाजी आपल्या या संघासाठी नामदेवने करून दिली आहे. पुन्हा एकदा बाहेर निघत असलेला हा चेंडू, बाहेर काढणारा हा चेंडू, आउटस्विंग हा चेंडू आपण पाहिला. लेग स्टंप ऑफ स्टंपच्या बाहेर निघालेला हा चेंडू कट केलाय, त्याला 1 धाव आणि 1 धावेने संघाची धावसंख्या वाढते. 9 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलेले आहे. जिंकण्यासाठी आपल्याला 29 धावेंची गरज. हॅलो हॅलो तो टोटल इस वक्त 11 रन स्कोर कार्ड पर लगे हैं. वाइड गेंद अंपायर ने घोषित की है, यहाँ पर वाइड करार दिए है. एक अतिरिक्त यहाँ पर रन बनेगा. टीम का टोटल स्कोर आगे जाता हुआ इस वक्त 12 रन 1 विकेट के नुकसान पर. थोडीशी घाई करा, फास्ट खेळा. आपल्यासाठी रिव्ह नाही, फक्त बिमरचा एक रिव्ह आहे. थोडासा वेळ घेऊ नका अजिबात. ऑनफिल्ड अंपायर जे आहेत त्यांचा निर्णय आपल्याला मान्य करावा लागेल. अंपायर तुमचा निर्णय. तिसऱ्या पंचाकडे मदत मागितलेली का? कशासाठी? वाईट साठी का? हा, स्टंपिंग आउट बघा. सेफ आहे, नॉट आउट.
आणि वाईट चेंडू. थोडस फास्ट खेळा. पंच ऑनफिल्ड जे अंपायर आहेत कृपया करून जास्त करून थर्ड अंपायरचा निर्णय तुम्ही घेऊ नका. जेवढं शक्य आहे तेवढे थोडेसे नजरा त्याच्यावर विकेटवर राहून द्या. उशीर झालेला आहे, थोडंसं लक्ष द्या. संघाची धावसंख्या 12 या धावसंख्येवर 1 गडी बाद 12. जिंकण्यासाठी 29 धावेंची गरज. पुन्हा एकदा नामदेवने एक अपील केली होती मात्र फेटाळून लावले. एक उसळी घेणारा हा चेंडू, ऑफ स्टंपच्या बाहेर निघालेला हा चेंडू मात्र छेडखानी करण्याचा प्रयत्न होता. स्कोर की अगर बात की जाए तो इस वक्त 12 रन बने हैं 1 विकेट के नुकसान पर. आपको जीत के लिए यहाँ पर जेनियन क्रिकेट क्लब के लिए 29 रनों की यहाँ पर आवश्यकता है. बदले में यहाँ पर बेहतरीन तरीके से शुरुआत की है वैभव ने. केवल पहले ओवर में 8 रन दिए जब दूसरे ओवर की शुरुआत हुई है. अब तक यहाँ पर 4 रन खर्च किए. टोटल इस वक्त 12 बने हैं. थोडंसं स्पीड अप करून घ्या. प्रत्येक संघाला विनंती असेल अजिबात वेळ घेऊ नका. टीम मीटिंग्स नको. खूप उशीर झालेला आहे. आपल्याला ग्राउंडचा ताबा सुद्धा सोडायचा आहे. 2 दिवसापासून आपण या ग्राउंडचा ताबा घेतलेला आहे. पुन्हा एकदा वाईट चेंडू, पुन्हा एकदा वाईट ऑफ स्टंपच्या खूपच बाहेरचा हा चेंडू. अतिरिक्त 1 धाव आणि या अतिरिक्त धावेवर संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्येत बदल होतो. 13 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलेला आहे. 1 गडी बाद 13 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये परवेज तिथे उपस्थित आहे. निश्चितपणे चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो, चांगली फेकी आपण पाहिले. एकच धाव आणि एका धावे बरोबर धावसंख्या वाढते. बदल होतोय. 14 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलेले आहे. अजून सुद्धा 12 चेंडू आणि 15 धावेंची गरज. पहिल्या 12 चेंडू मध्ये 14 धावा तर दुसऱ्या 12 चेंडू मध्ये आपल्याला 15 धावेंची गरज. आतापर्यंत 1 गडी बाद 14 धावा. जेनियन क्रिकेट क्लबला जिंकण्यासाठी येथे मात्र 12 चेंडू मध्ये 15 धावेंची गरज. या स्पर्धेच्या माध्यमातून जेवढे आमचे मान्यवर आहेत, जेवढे आमचे खेळाडू आहेत आणि 16 टीमे या स्पर्धेच्या माध्यमातून मी त्यांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो. या स्पर्धेला लाभलेले आमचे मान्यवर जे इथे उपस्थित आहेत, गेल्या 2 दिवसापासून या मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचेही या स्पर्धेच्या माध्यमातून मी स्वागत करतो. आतापर्यंत जेवढे 16 टीमाचे ओनर, त्यांचे कॅप्टन आणि त्यांचे खेळाडू, त्यांचेही या स्पर्धेच्या माध्यमातून मी स्वागत करतो. या स्पर्धेसाठी पहिलं पारितोषिक लाभलेले ते 15,000 रुपयाचं आणि दुसरं पारितोषिक 9,000 रुपयाचं. नंबर 3 आणि नंबर 4 क्रमांकावरती जो संघ राहणार आहे त्याच्यासाठी मात्र एक सुंदर अशी ट्रॉफी आपल्याला इथे देण्यात येईल. तर क्वार्टर फायनलचा दुसरा सामना आपण पाहणार आहोत. याच्यानंतर एक अजून दर्जेदार खेळ आपण पाहणार आहोत. सेमीफायनलचा पहिला थरार, सेमीफायनलचा दुसरा थरार आणि फायनलचा मेगा फायनलचा थरार याच मैदानावरती आपण आज संपन्न करणार आहोत. तर पुन्हा एकदा जाऊया मॅचकडे. शेवटचे 12 चेंडू आणि 15 धावेंची गरज. पुन्हा एकदा वाईट ऑफ स्टंपच्या खूपच बाहेरचा हा चेंडू मात्र सोडून दिलाय. अतिरिक्त धाव आणि या अतिरिक्त धावेबरोबर संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्येत बदल होतो. 1 गडी बाद 15. 12 चेंडू मध्ये अजून सुद्धा 14 धावेंची गरज. फुल टॉस चेंडू यावेळेस डीप मिड विकेट मध्ये खेळून काढलाय. तेवढेच दर्जेदार असं क्षेत्ररक्षण आपण पाहत आहोत. 1 धाव आणि एका धावेबरोबर धावसंख्या वाढते. धावसंख्येत बदल होतो. 16 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलेले आहे. जिंकण्यासाठी अजून सुद्धा 11 चेंडू आणि 13 धावेंची गरज. काय होणार या मॅचचा रिझल्ट, काय निघणार आहे? स्वतः सनी स्वतः कॅप्टन या मैदानावरती गोलंदाजी करत आहेत. सनी राईट आर्म राऊंड द विकेटचा हा मारा. पुन्हा एकदा ऑफस्टिक वरचा हा चेंडू सोडून दिलाय. वाईट चेंडू. पुन्हा एकदा अंपायरनी घोषणा दिली की इथे वाईट. अंपायरचा निर्णय येथे पहिलं तर एक अनुभवी असे पंच या स्पर्धेला लाभलेले आहेत. त्यांचेही या स्पर्धेच्या माध्यमातून मी स्वागत करतो. आपण या मॅचला यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह पद्धतीने या मॅचचा आपण आनंद घेऊ शकता. आलेली या टीमचंही मी या स्पर्धेच्या माध्यमातून मी स्वागत करतो. बॅट सिकाड
यावेळेस मात्र विकेट किपरच्या डोक्यावरून चेंडू फरार होतोय. तेवढीच दर्जेदार असं क्षेत्ररक्षण. एक धाव आणि एका धावेने पुन्हा एकदा धाव फलकावरती जर पाहिलं तर स्कोर कार्डवरती आतापर्यंत 18 धावा. जिंकण्यासाठी अजून सुद्धा 11 धावेंची गरज. स्वतः सनी कॅप्टन इथे गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजी करत आहे. जर्सी नंबर 29चा हा खेळाडू. मात्र करो या तो मरो अशा पद्धतीने हा सामना चालणारा. या मॅच मध्ये जर तुम्ही हरलात तर तुम्हाला या स्पर्धेमधून बाहेर पडावे लागेल. यावेळेस हातात चेंडू आला होता मात्र निसटलाय. गेलाय तो षटकार. त्यांच्या बॅट मधून दणदणीत असा षटकार. एक महत्वाचा षटकार. इथे जर विकेट आली असती तर एक आगळं वेगळं चित्र आपल्याला दिसलं असतं. मात्र जेनियन क्रिकेट क्लब थोडस वर्चस्व फ्रंटफुटला जातोय आणि बॅकफुटला पडतोय तो संघ फार्मा स्ट्रायकर क्रिकेट क्लबचा हा संघ. या 6 धावेने धावसंख्या पुढे जाते. 24 या धावसंख्येवर आहे. जिंकण्यासाठी अजून सुद्धा 5 चेंडू किती झालेत? 3 चेंडू झाले. एकच विकेट आहे. हा हिट विकेट. थर्ड अंपायर यांच्यासाठी हिट विकेट बघा, चेक करा. करतात 2 मिनिट. फार्मा स्ट्रायकर तर दुसरा धक्का. आता ती माग घेतलं ना पण नव्हतं गेलं. हिट विकेट जेनियन क्रिकेट क्लबचा. पुन्हा एकदा एक दिग्गज बॅट्समन परत तंबूत जातोय. दुसरा धक्का आपण पाहिला आणि एक दर्जेदार अशी गोलंदाजी स्वतः कॅप्टनने. सनी संघाची धावसंख्या 18. 2 बाद 18. जिंकण्यासाठी अजून सुद्धा 11 धावेंची गरज. चेंडू मात्र शिल्लक आहेत. 9 चेंडू आणि 11 धावेची गरज जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा फिल्डिंग मध्ये आपण बदल पाहत आहोत. वेळ घेऊ नका सनी. आपल्याला एक विनंती असेल, कुठल्याही बॅटरला किंवा बॉलरला वेळ घेऊ नका. आपण आपलं सहकार्य गरजेचं आहे. या कमिटीला 2 दिवसापासून आपण डी नाईट स्पर्धा खेळत आहोत. पुन्हा एकदा चांगली अशी गोलंदाजी, अचूक टप्प्यावर अशी गोलंदाजी करतोय. मात्र सनी एक बाउन्सर चेंडू आपण पाहिला, त्याला मात्र पॉइंटच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न. कनेक्शन बिलकुल राहिलं नाही. स्कोर आतापर्यंत 18 धावा. जिंकण्यासाठी अजून सुद्धा 11 धावेंची गरज. चेंडू मात्र शिल्लक आहेत. 8 चेंडू आणि 11 धावा. 2 गडी बाद आतापर्यंत जेनियन क्रिकेट क्लबने 18 धावा जमवलेल्या आहेत. यावेळेस मात्र कट केलाय. पॉइंट आणि थर्ड मॅनच्या मधून चेंडू होतोय फरार. सीमा पार चौकार. एक महत्वाचा चौकार आपण पाहिलं की आतापर्यंत एक दर्जेदार खेळी करत होता हा संघ फार्मा स्ट्रायकर. मात्र एक चेंडू चौकार गेला आणि मॅचला काया पलट करून गेला. आता हे पाहायचंय की शेवटचे चेंडू कशा पद्धतीने खेळणार. धावसंख्या आता जर पाहिलं तर 22 या धावसंख्येवर स्थिर. 2 गडी बाद 22. 7 चेंडू आणि 7 धावेंची गरज जिंकण्यासाठी. फार्मा स्ट्रायकर पुन्हा एकदा बॅकफुटला येतो संघ आणि फ्रंट फुटला जर पाहिलं तर आपण जेनियन क्रिकेट क्लबचा हा संघ क्वार्टर फायनलचा हा थरार जर या सामन्यामध्ये आपण जर जिंकलात तर आपल्याला सेमी फायनल खेळण्याचा एक प्रसंग, एक वेळ. यावेळेस मात्र परवेजच्या हातामधून चेंडू निसटला. चेंडू झाला फरार. सीमा पार चौकार. टोटल लेवल, स्कोर लेवल जिंकण्यासाठी 28 झालेत ना, सॉरी 26 धावा. 6 चेंडू आणि 3 धावेची गरज.
6 चेंडू आणि 3 धावेची गरज जिंकण्यासाठी जुनियन क्रिकेट क्लबचा संघ. बॉलरचं नाव सांगा. लक्ष्मण आहे का? बॉलर नेम प्रवेश महेश. वैयक्तिक पहिलं संघामार्फत चौथं षटक घेऊन आले ते महेश. समोर एक वादळी विस्फोटक बॅटिंग आपण पाहिली. शेवटच्या ओव्हरमध्ये मात्र एक कमाल केली. तिसऱ्या ओव्हरमध्ये शेवटचे 2 चेंडूवर मात्र दोन मोठे शॉट. परवेजच्या हातामधून चेंडू निसटला, सीमा पार गेला. आता 6 चेंडू आणि 3 धावेंची गरज होती. मात्र पहिला चेंडू निर्धाव असा चेंडू. अजून सुद्धा 5 चेंडू आणि 3 धावेची गरज जिंकण्यासाठी. प्रत्येकाला येथे कंपल्सरी चेस आहे. आपण सामन्याला चेस करू शकता. निश्चितपणे आपल्यासाठी कंपल्सरी चेस. हा सामना पुन्हा एकदा मोठा फटका लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. यावेळेस मात्र पुन्हा एकदा हलकीशी चूक आपण पाहिली आणि 2 धावा पूर्ण. परवेजने मात्र एक खराब क्षेत्ररक्षण केले. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये वर्चस्व गाजवलं. मात्र क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये न बॅटिंग केली, बॅटिंग आज चालली नाही आणि फिल्डिंग मध्ये थोडंसं फंबल आपण पाहिलं. स्कोअर कार्डवरती 28 धावा पूर्ण. स्कोअर लेवल जिंकण्यासाठी 1 धावेची गरज. याच्यानंतर होणारा पहिला सेमीफायनलचा सामना आपण पाहणार आहोत. या स्पर्धेमधला धाव पूर्ण आहे का आत्ताची? तर मॅच येथे जुनियन क्रिकेट क्लबच्या संघाने विजय झालेला हा संघ, सेमीफायनलमध्ये दाखल झालेला हा संघ. दोन्ही संघाचे येथे हार्दिक असं अभिनंदन की आपण या स्पर्धेमध्ये आलात, आपलं वर्चस्व दाखवलं, प्रत्येक खेळाडूने आपला टॅलेंट दाखवला, त्याबद्दल आपलं हार्दिक हार्दिक असं अभिनंदन. याच्यानंतर सेमीफायनल 1 चा थरार आपण पाहणार आहोत. समीर भाई मोबाईलला चार्जिंग कमी, दुसरा मोबाईल जर असला तर मोबाईल अपडेट करायला द्या.
चला अंपायर स्टार्ट करा. पहिली ओव्हर घेऊन येते प्रकाश वैभवसाठी. वैभवने पहिला बॉल डॉट केलेला आहे. मोबाईल हरवलेला आहे कोणाचा बघा. विवो मोबाईल आहे. अशा तऱ्हेने वैभव चौकार मारलेला आहे. यावेळेस मात्र वैभवच्या बॅट मधून एक मोठा षटकार आपण पाहिला. बारामतीचा हा खेळाडू जर पाहिलं तर एक वर्चस्व गाजवतोय. पहिल्या 3 सामन्यामध्ये एक चांगली खेळी करणारा हा वैभव नावाचं एक वादळ. संघाची धावसंख्या जर पाहिलं तर स्कोर कार्ड वरती 12 धावा, बिन बाद 12. अब तक यहाँ पर 12 रन बनाए बिना कोई विकेट खोए. यहाँ पर बेहतरीन तरीके से बल्लेबाजी की. बॉल बघा डोक्यावर लागल. बेहतरीन तरीके से यहाँ पर बल्लेबाजी की शुरुआत की है. लेफ्ट हैंडेड बल्लेबाज, बाएं हाथ के बल्लेबाज इस वक्त वैभव यहाँ पर अपना नाम कमाते हुए. टेनिस बॉल का एक बड़ा नाम इस प्रतियोगिता में अब तक बेहतरीन तरीके से पारी को अंजाम दिया है और सेमीफाइनल में प्रवेश करने वाली ये टीम इस वक्त एक दूसरे के आमने सामने है. ए ग्रुप में से एक टीम, बी ग्रुप में से एक टीम यहाँ पर ऊपर आई हुई. खुद कैप्टन यहाँ पर गेंदबाजी के लिए है. यहाँ पर लॉन्ग ऑन के क्षेत्र में खेला, उतनी बेहतरीन यहाँ पर फील्डिंग हुई. वेल डन, मजा आ गया. यहाँ पर जैसे मान लो इंटरनेशनल ये मैच चलता हुआ एक बेहतरीन वहां पर एफर्ट दिखाया है अपने टीम के लिए. एक अच्छा एफर्ट दिखाया है. अक्षय, एक अक्षय है जो कि हीरो है और दूसरा अक्षय टेनिस बॉल का हीरो. यहाँ पर एक फिल्में बनाता है तो दूसरा यहाँ पर क्रिकेट में नाम बड़ा करने वाला ये अक्षय यहाँ पर लॉन्ग ऑन के क्षेत्र में जो खड़ा है, लॉन्ग ऑन में खड़ा है. यहाँ पर देखिए कनेक्शन अच्छा हुआ, सीधा सीमा पर षटकार. उनके बैट से एकदम शानदार बीएसएनएल षटकार निकला है और 6 रनों की मदद से यहाँ पर स्कोर आगे जाता हुआ इस वक्त 20 रन यहाँ पर बने हैं. एक ओवर की समाप्ति पर टीम का टोटल स्कोर इस वक्त 20 रन. हमने देखा है कि यहां पर पहले क्वार्टर फाइनल के मुकाबले में आला मैच बॉल आला थी क्या. विनय है ना वरती. विनय बॉलिंग मार्क वरती आपण पाहत आहोत. अभिजीत, हर्षल गिब्स, विनय बैटिंग मार्क पर इस वक्त विनय, गेंदबाजी मार्क पर रहेंगे इस वक्त अभिजीत. पहले ओवर का खेल हो चुका है. पहले ओवर में खूब समाचार लिया. यहाँ पर वैभव ने बढ़िया तरीके से बल्लेबाजी की है.
अब तक एक अच्छा इस प्रतियोगिता में अपना नाम कमाया है। लेकिन सामने देखा जाए तो इस बार विनय विनय का बल्ला माशाल्लाह सुभान अल्लाह की तरह यहां पर चलता हुआ, उतनी बेहतरीन यहां पर फील्डिंग हुई है, मैदान को अच्छा कवर किया है उन्होंने, तीसरे रन के लिए दौड़ पड़े हैं, वहां पर तीसरे अंपायर की मदद। ये विकेट यहां पर अगर मिल गई तो विरोधी टीम के लिए एक खुशखबरी है, लेकिन ये बंदा यहां पर अगर बच गया तो अंतिम 3 ओवर में यहां पर खूब पिटाई करने वाला है। बढ़िया फॉर्म में इस वक्त वैभव, लेकिन देखना होगा, इंतजार करना होगा। ऑनफील्ड पंच आपला निर्णय मॅच चालू करून घ्या। वैभवची जागा भरण्यासाठी सचिन मैदानाच्या आतमध्ये दाखल। सचिन बॅटिंग मार्क वरती, संघाची धाव संख्या 22 1 बाद 22। अभिजितचा पुढचा चेंडू सचिन साठी, यावेळेस मात्र पुलचा हा फटका आपण पाहत आहोत, 1 बाउन्स, चेंडू होईल फरार, सीमा पार, रन आले ते 4। सचिनच्या बॅटमधून दणदणीत असा चौकार, या चौकाराच्या साह्याने संघाची धावसंख्या मात्र वाढते, धावसंख्येत बदल होतो। 26 या स्कोर कार्ड वरती आतापर्यंत धावा, 1 गडी बाद 26। दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे आतापर्यंत। चेंडू मात्र 3, पुन्हा एकदा मोठा फटका, यावेळेस फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू होतो, ट्रॅव्हल जाईल सीमा पार,
चौकार. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. एक खराब गोलंदाजी आपण पाहिली. परला कोण काय बोलायचं नाही म्हणून. प्रत्येक खेळाडूला एक विनंती असेल की अंपायरला कोणी दबाव नाही अंपायरवर. शेवट कोण बोलणार नाही. हे पहा, टुर्नामेंटच्या नियमानुसार अंपायरवरती कुठल्याही प्लेअरने दबाव नाही आणायचा. जो काय असेल तो कॅप्टन बोलून घेईल. डिस्प्यूट काय झालं कॅप्टन बोलेल. दुसऱ्या प्लेअरने अंपायरवरती बिलकुल काही कसल्याही प्रकार दबाव आणू नका. टोटल इस वक्त 30 रन बने हैं. सचिन ने आते ही 2 गेंदों पर 2 बड़े शॉट लगाए. यहाँ पर 2 चौके से यहाँ पर खाता खोला है. 2 गेंदों पर 8 रन. 400 की स्ट्राइक रेट से बल्लेबाजी की है. थोड़ी सी खराब गेंदबाजी का प्रदर्शन किया यहाँ पर अभिजीत ने. काफी सारा उनके पास अनुभव है. फिर एक बार देखिए फाइन लेग के क्षेत्र में वहां पर खिलाड़ी है लेकिन काफी दूर है. क्या गेंद को रोकेंगे? जी हाँ, वहां पर रोक तो लिया है और 2 रन अपने टीम के लिए यहाँ पर बचाए हैं. लेकिन एक विकल्प ढूंढा है यहाँ पर सचिन ने कि किस अंदाज से यहाँ पर बल्लेबाजी करनी है. जबकि पहले 3 गेंदें यहाँ पर डॉट आई और तीनों ही गेंदें स्क्वायर लेग और फाइन लेग के क्षेत्र में वहां पर बड़े 2 चौके की मदद से तीसरी गेंद पर वहां पर 2 रन निकाले. टोटल इस वक्त आगे जाएगा 32 रन 1 विकेट के नुकसान पर. अंतिम गेंद पर यहाँ पर सिंगल बनाया है सचिन ने लेग बाइज के रूप में. 1 रन यहाँ पर बनता हुआ 1 रनों की मदद से टोटल आगे जाएगा इस वक्त 33. रन. फुल टॉस गेंद यहाँ पर विनय के बैट से इस बार निकला है डीप मिड विकेट के क्षेत्र में. यहाँ पर दूसरा रन. एक अच्छी रनिंग बिटवीन द विकेट. कनेक्शन नहीं कर पाए यहाँ पर गेंद को अभिजीत और 1 विकेट मिल सकती थी लेकिन दूसरे ओवर का यहाँ पर खेल हुआ खत्म. 2 ओवर की समाप्ति पर टीम का टोटल स्कोर इस वक्त 35 रन 1 विकेट के नुकसान पर. 1 विकेट यहां पर गिरा है. वैभव के रूप में अच्छी बल्लेबाजी कर रहे थे. रनआउट के रूप में वहां पर चलता बना दिया अभिजीत के ओवर में. लेकिन एक अच्छे संकेत इस वक्त बैटर की टीम इस वक्त फ्रंट फुट पर है आगे चलती हुई. प्रत्येक टीमला एक विनंती असेल की याच्यानंतरच्या सामन्याला आपल्याला ब्रेक राहणार नाही आणि आपण कंटिन्यू सामना खेळायचा आहे. पहिला सेमीफायनलचा थरार आपण पाहत आहोत या मैदानाच्या आतमध्ये. या स्पर्धेमधला पहिला सेमीफायनलचा थरार. याच्यानंतर आपण पाहणार आहोत दुसरा सेमीफायनलचा सामना. तर वैयक्तिक पहिलं आणि संघामार्फत 3रं षटक घेऊन आले ते उमेश. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका आपण पाहिला सचिनच्या बॅट मधून. एक रिव्हर्स पुलचा हा चौकार सरळ जाईल सीमा पार चौकार. इस 4 रनों की मदद से टोटल स्कोर कार्ड पर इस वक्त 39 रन 39. तो पहले गेंद पर यहां पर स्वागत किया है उमेश का. बेहतरीन तरीके से पारी को अंजाम देते हुए यहां पर सचिन एक बेहतरीन पारी यहां पर खेलते हुए अपने टीम के लिए एक अच्छा योगदान यहां पर दिया है. वैभव का विकेट गिरने के बाद में नंबर 3 पर बल्लेबाजी करने के लिए आए हैं. अब तक उनके बैट से 3 चौके यहां पर निकले हैं. महत्वपूर्ण वो चौके. टोटल इस वक्त 39 रन 1 विकेट के नुकसान पर. यहां पर गेंद हवा में. ऊपरी हिस्सा लगा, बैट का ऊपर का हिस्सा लगा लेकिन करेक्शन नहीं हुआ. यहां पर खिलाड़ी बिल्कुल समझे नहीं. दूसरे रन की मांग. दूसरा रन भी यहां पर पूरा है. 2 गलतियां, एक गेंद में 2 गलतियां. कैच छूटा तो दूसरे बाद वहां पर उमेश के हाथ में गेंद आई नहीं तो वहां पर विकेट भी मिल सकती थी रनआउट के रूप में. लेकिन यहां पर फायदा मिलता हुआ बैटर की टीम के लिए. 2 रन 41 रन 1 विकेट के नुकसान पर 41 यहां पर अब तक बनाए हैं. एक छोर से सचिन तो दूसरे छोर से यहां पर विनय बल्लेबाजी करते हुए अब तक अच्छा योगदान रहा है. दूसरे विकेट के लिए अच्छी साझेदारी और एक बार गेंद हवा में, गेंद ऊंची गई. यहां पर भी कैच छूटा और दर्शकों का दिल भी टूटा.
43 रन स्कोर कार्ड पर। ये यहाँ पर कनेक्शन अच्छा हुआ, एक्स्ट्रा कवर के बीच से 1 बाउंस पर आर, सीमा पार। यहाँ पर रन बने 4। एक अच्छा शॉट यहाँ पर लगाया है डीप कवर पे, एक बेहतरीन स्ट्रोक निकला है उनके बैट से, एक अच्छा स्ट्रोक, शानदार स्ट्रोक। और यहाँ पर उमेश का खूब समाचार लेते हुए इस वक्त 47 रन बने हैं। क्वार्टर फाइनल में हमने देखा था कि यहाँ पर 46-45 रन बने थे। दूसरे मैच में आपने देखा कि क्वार्टर फाइनल में बड़ा स्कोर खड़ा नहीं कर पाए थे, वहां पर केवल 28 रन बने थे। लेकिन प्रेशर वाले मैच में भी यहाँ पर अब तक 47 रन बने हैं 1 विकेट के नुकसान पर। यहाँ पर भी कनेक्शन अच्छा रहा है। जी हाँ, ये गेंद भी सीमा पार, वहां पर जाएंगी षटकार। तो 53 रन अब तक यहां पर बने हैं। एक बढ़िया बल्लेबाजी का नमूना यहां पर पेश किया है। पानी नहीं, लास्ट ओवर अब तक सचिन ने एक अच्छी बल्लेबाजी की है, 53 रनों तक पहुंचाया है। अगर बात की जाए तो इस वक्त 9 गेंदों में यहां पर 28 रनों की विस्फोटक पारी सचिन के बैट से निकली है। यहां पर भी मिस टाइम अपने फॉलो थ्रो में, क्या उमेश इस बार पकड़ेंगे क्या? जी आप पकड़ लिया। और यहां पर दूसरे विकेट का पतन, दूसरा विकेट गिरा। लेकिन यहां पर अपना काम किया है सचिन ने, एक अच्छी बल्लेबाजी की है अपने टीम के लिए। अब नए बल्लेबाज इस वक्त प्रफुल्ल यहां पर आए हैं बल्लेबाजी के लिए, नंबर 4 पर बल्लेबाजी करने के लिए। 10 गेंदों में 28 रन। जोरदार तालियां हो जाए इस बंदे के लिए। जब अपने खेमे में आएंगे तो निश्चित रूप से 10 गेंदों पर 28 रन, 280 के स्ट्राइक रेट से यहां पर बल्लेबाजी की है। 3 ओवर का यहां पर खेल हो चुका है। प्रफुल्ल नए बैटर इस वक्त यहां पर आए, 9 स्ट्राइक एंड पर रहेंगे। स्ट्राइक एंड पर है विनय और प्रफुल्ल की जोड़ी मैदान के अंदर है। स्कोर कार्ड पर इस वक्त 53 रन लगे हैं 2 विकेट के नुकसान पर। इस इनिंग की ये अंतिम ओवर यहां पर डाली जाएंगी। गेंदबाज इस वक्त आए हैं किरण। एक अच्छा शॉट यहां पर खेला है विनय ने, कवर के क्षेत्र के पास, कवर में एक शॉट खेला, वहां पर 1 रन बटोरा। 1 रनों की मदद से टोटल आगे जाएंगे इस वक्त 54 रन, 54 लॉस ऑफ 2 विकेट। एक सम्मानजनक स्कोर यहां पर माना जाएगा। आते ही यहां पर हाथ खोले और सीधा सीमा पार षटकार। बॉल गेला सर दूसरा चेंडू गया। तर आतापर्यंत 60 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात। पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू, यावेळेस मात्र विनयला परतावे लागेल परत। प्रफुल्लने आल्याबरोबर पहिले चेंडूवर मात्र 6 धावेने खातं खोललं रनआउटच्या स्वरूपात। विनयची विकेट, तिसरा धक्का आपण पाहत आहोत। एक किरणची चांगली गोलंदाजी, एक चांगलं कमबॅक करतोय आपल्या संघासाठी। पहिल्या चेंडूवरती मात्र 6 धावा जमवल्यानंतर, 6 धावा ठोकल्यानंतर पुढच्या चेंडूवरती मात्र रनआउटच्या स्वरूपात विनयला परत लावलंय आपल्या फॉलो थ्रो मध्ये। एक चांगलं क्षेत्ररक्षण आणि एक विकेट। आतापर्यंत जर पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ झालेला आहे आणि 60 धावा स्कोर कार्ड वरती, 3 गडी बाद 60। नवीन बॅटर आतमध्ये सुशांत आणि समोर जर पाहिलं तर सुशांत टू प्रफुल्ल, किरण टू प्रफुल्ल। फुलटा चेंडू, पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह खेळलाय, हा चेंडू होईल फरार, सीमा पार, चौकार। एवढं डाय मारावं लागलं।
चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये. किरणने एक चांगलं कमबॅक केले आपल्या संघासाठी. संघाची धावसंख्या 64, 3 बाद 64. शेवटचा चेंडू या पहिल्या विनिंग मधला फुल टॉस चेंडू लेग साईडच्या दिशेने तडकून काढला. एक धाव पळून काढली. दुसऱ्या धावेकडे जाण्याचा प्रयत्न. 2 धावा का पूर्ण होतील आणि 2 धावा पूर्ण. पहिली विनिंग संपली. या 2 धावेनंतर संघाची धावसंख्या 66 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलेली आहे. संतोष घाडगे यांना विनंती आहे टॉससाठी यायचं आहे. आणि राज पवार दोन्ही कॅप्टनला विनंती आहे टॉससाठी यायचं आहे स्टेजकडे लवकरात लवकर. आवाज जाणार नाही तिकडे कम आहे. राज पवार राज पवार लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. चला स्टार्ट करा. पहिल्याच बॉलला षटकार मारताय किशोर कदम. दुसरी बॉल आहे. पहिली ओव्हरची दुसरा चेंडू घेऊन येतो सचिन आणि दुसरा बॉल डॉट केलेला आहे किशोर कदम.
दुसरे 67 मारले 68 4 ओव्हरचे 22 बॉल आहे. परत एकदा डॉट. सचिन चौथी गेंद लेके आते हुए चौकार. सुशांतची मिस फिल्डिंग झाल्यामुळे चौका गेलेला आहे. खूप सुंदर बॉलिंग करताना सचिन. परत एकदा डॉट. पहिल्या ओव्हरचा शेवटचा चेंडू घेऊन येताना सचिन. काय सर चौकार आहे. चौकार. एक ओव्हर 14 रन झालेले. 18 बॉल 53 रन पाहिजे. बॉलर विकी आहे का? बॉलर नेम काय? विकी ना. दुसरी ओव्हर घेऊन येत आहे विकी. विकीसाठी बॅट्समन पण विकी, बॉलर पण विकी. बॅट्समन आणि बॉलर मध्ये कुठला विकी जिंकतो बघायचा आता. लोअर फुलटॉस बॉल टाकलेला. दुसऱ्या रनची प्रयत्न पण नाकारलेला आहे किशोर कदमने. एका रनवर संतुष्ट म्हणावं लागेल विकी जाधवला. दुसऱ्या ओव्हरची दुसरी चेंडू घेऊन येत आहे विकी. हवेत उचललेला बॉल आहे. वेल कॅच. खूप सुंदर कॅच पकडलेला आहे सुशांतने. चला चला लवकर फिल्डिंग लावून घ्या. जास्त वेळ घालू नका. किशोरची जागा घेण्यासाठी माईक बंद आहे. हॅलो हॅलो हॅलो. काहीच नाही आवाज. बोललं काय ना बोललं फक्त स्कोर सांगा. फाईन लेगला मारलेला हा चेंडू. हो वाढवा आवाज. हॅलो. दुसरी ओव्हरची चौथी चेंडू घेऊन येताना विकी अक्षय गोरेसाठी.
समजून सांगा लवकर. नो बॉल आहे. थर्ड अंपायरचा निर्णय नो बॉल आहे. नो बॉल आहे. किती रन? 1 रन पळून घेतले का? विकी जाधवने फ्री हिटचा काही फायदा घेतलेला नाही. कव्हर पॉइंटला मारलेला शॉट विकी जाधव तर्फे बाउंड्री. शेवटचा बॉल आहे दुसऱ्या ओव्हरचा. 25 रन. प्रत्येकला उचलून मारलेला शॉट पॉइंट दिशेने. 2 रन पूर्ण करताना ओव्हर कंप्लीट. 27 धावा. 2 ओव्हर 27. घ्या लवकर घ्या. चालू करा. चला जास्त वेळ घेऊ नका. चला लवकर घ्या. स्टार्ट करा. विकी जाधव भरपूर वेळ झालेला आहे. तिसरी ओव्हर घेऊन येतो सुशांत. 12 बॉल 40 रन पाहिजे. स्ट्राईकला आहे अक्षय गोरे. नॉन स्ट्राईकला आहे विक्की जाधव. बॉलिंग करत आहे सुशांत. मी बोलू मलाच ऐकू आलं असं वाटायला. कमी केलं का वाढवलं? कमी केलं हो ते. हॅलो वाढव आहे कोण नाही. कुठली सोसायटीला जाते का आवाज येत नाही? हॅलो हॅलो. उचलून मारण्याचा प्रयत्न अक्षय गोरेचा आणि हा बॉल डॉट होत आहे. सुशांत पविलियन एंड पासून बॉलिंग करताना. तिसरी ओव्हरची दुसरी बॉल घेऊन येताना सुशांत अक्षय गोरेसाठी. परत एकदा उचलून मारण्याचा प्रयत्न. बॉल डॉट होत आहे. खूप सुंदर बॉलिंग करताना सुशांत. 10 बॉल मध्ये 40 रनची गरज.
सरासरी प्रत्येक बॉलला 4 रन. लो फुलटॉस बॉल जात आहे. खूप छान क्षेत्ररक्षण वैभव कासळेकडून. 1 रन घेतलेला आहे अक्षय गोरे आणि नॉन स्ट्राईकला येऊन उभारलेला आहे. स्ट्राईक घेत आहे विकी जाधव. विकीकडनं कॅच मिस झालेला आहे आणि 1 रन घेण्यात आलेला आहे. 1 रन सोबत रन होतात 29 रन. परत एकदा उचलून मारण्याचा प्रयत्न. खूप छान क्षेत्ररक्षण. 1च रन घेतलेला आहे. 7 बॉल 37 धावांची गरज. विकी जाधव स्ट्राईकला आहे. परत एकदा उचलून मारण्याचा प्रयत्न. विकी जाधवने आपला विकेट सोडलेला आहे. हा रनआउट मध्ये आउट कोण झालेलं आहे? अक्षय गोरे. रनआउट स्वरूपात अक्षय गोरे आउट झालेला आहे. कोण आहे बाबा? बॉल कोण टाकलेला काय माहित, कोण टाकला? बापूस टाकू. अक्षय गोरेची जागा घेत आहे राज साळवी. 6 बॉल मध्ये 37 धावेची गरज आणि बॉलर येत आहे. बॉलरचं नाव काय सुशांत? रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न हा आणि हंपरचा इशारा वाईड. एक मिनिट हंपर स्टॉप करा मॅच. स्वप्नीलचं नाव नाही. चला स्टार्ट करा लवकर मॅच. पहिला बॉल टाकलेला आहे स्वप्नीलने आणि तो वाईड गेलेला आहे. उचलून मारण्याचा प्रयत्न सुशांत लॉंग ऑफला. खूप सुंदर फिल्डिंग करताना 1 रन घेतलेला आहे विकी जाधवने. स्ट्राईक लावला होता राज साळवी.
5 बॉलमध्ये 35 धावांची गरज. खूप छान क्षेत्ररक्षण आणि एकच धाव घेण्यात आलेले आहे. चला पुढची टीमने फिल्डिंग लावून घ्यायचं आहे. लगेच 4 बॉल झाले की लगेच आत जायचं आहे, फिल्डिंग लावून घ्यायचं आहे आणि बॅट्समॅन रेडी राहायचं आहे. परत एकदा रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न विकी जाधवचा हा डॉट झालेला आहे. स्वप्नील खूप छान बॉलिंग करताना परत एकदा डॉट केलेला आहे विकी जाधवला. खूप सुंदर बॉलिंग स्वप्नील तर्फे. चार बॉल झालेले आहे. अंपरचा इशारा वाईड. शेवटचा बॉल. पहिली टीम फायनलला जाणार आहे. आताचा चौकार बायमध्ये चौका जात आहे.